विशाल दादाजी यांनी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय तो मामा सर्वांच्या हृदयस्थानी विराजित असलेले गुरुवर्यांच्या या ठिकाणी निवड केलेली आहे। त्यासाठी सर्व सभेच्या वतीनं मी पूर्ण अनुमोदन देतो। दंडवत। यानंतर या संपूर्ण व्याख्यान मालिकेचं वास्तविक ते प्रास्ताविक मांडण्यासाठी या ठिकाणी येत आहे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री शैलेश मुनी दादाजी शास्त्री महानुभाव यांना विनंती आहे की आपण प्रास्ताविक पर विचार या ठिकाणी मांडावा। सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये कृष्ण त्वदीय पद पंकज पंजराते अद्देव मे विशतु मानस राज हंस प्राण प्रयाण समये कफवात पित्ते कंठावरोदन विदो स्मरणं कुतस्त असितगिरी समस्यात् कज्जलं सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखित यदि गृहीत वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणान्वेषं पारं नयाति तदपि तव गुणान्वेषं पारं नयाति। सर्वज्ञ श्री चक्रधर या शारदीय व्याख्यानमालेचे सर्व अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय गुरुवर्य तुम्हा सर्वांचे गुरुवर्य मामाजी, त्याचप्रमाणे माझ्या पुढे उपस्थित असलेले आश्रमातील साधू संत आणि बाळगोपालांनो आणि बाहेरून आलेले वास्तविक मंडळी, बंधूंनो, आज दिनांक 3/10/2014 तर 24 आणि आताचा जो वातावरण आहे म्हणजे हा शरद ऋतूचा काल आहे। शरद ऋतूमध्ये ही जी शारदीय व्याख्यानमाला हिला जे नाव ठेवण्यात आलेलं आहे शारदीय, तर ह्या शरद ऋतूच्या संदर्भानेच ठेवण्यात आलेलं आहे। आणि दुसरं याचा पाठीमागे उद्देश म्हणजे की शारदा ही जी आपण देवी मांडली गेलेली आहे ती म्हणजे ज्ञानाचीच, तिला सरस्वती पण असे म्हणलं जातं, तर ती पण एक ज्ञानाची प्रतीक असल्यामुळे तिचं पण पूजन होत असतं। त्यामुळे त्या संदर्भाने देखील याला शारदीय व्याख्यान मला असं म्हणण्यात आलेलं आहे। तर मला इथे प्रास्ताविक करण्यासाठी बोलवलं आणि वेळेवरती सांगितलं की तुम्हाला आताच प्रास्ताविक करायचं आहे। सांगायचा उद्देश एवढाच आहे की हे जे शारदीय व्याख्यान मला जे काही आपण इथं आयोजन केलेली आहे त्याचा काय उद्देश आहे। ही संवत्सर पासून चालू झालेली व्याख्यानमाला आहे। मामाजी तिथं असताना त्यांनीच ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे आणि तिथून इथं आल्यानंतर इथे सुद्धा विद्यार्थी घडावे, त्यांनी सुद्धा समाज प्रबोधन करावं, कोणत्याही क्षेत्रात ते कमी असू नये या दृष्टिकोनातून या शारदीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्याला इथे संधी दिली जाते की आपण इथे येऊन बोलावं, काहीतरी शिकावं, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला त्रास किंवा अडचण होणार नाही बोलण्यासाठी। त्यासाठी आपल्याला इथं तयार व्हायचं आहे। खेळाच्या मैदानामध्ये माणूस चॅम्पियन नसतो, तर चॅम्पियन तो आधीच असतो, कारण जेव्हा तो अभ्यास करत असतो तेव्हाच त्याला माहित असते की मी पुढे जाऊन चॅम्पियन होणार की नाही होणार। ऑलिम्पिकचा एखादी खेळाडू असतो तो सुवर्ण पदक जिंकतो। सुवर्ण पदक तो तेव्हा जिंकत नाही जेव्हा आपल्याला तो दिसतो, तर त्याचा सुवर्ण पदक वर्षाच्या आधीच झालेलं असतं, कारण त्याच्या पाठीमागे त्याची मेहनत आहे, अभ्यास आहे। त्या अभ्यासामुळेच तो सुवर्ण पदक आपल्याला नंतर दिसतो की तो जिंकताना दिसत असतो। म्हणून त्याचप्रमाणे आपण आता हे शिक्षणाचं वय आहे, म्हणून आपल्याला हा जो वेळ आहे आपला शिक्षणाचा तो आपण इथं लावला पाहिजे, ना की इकड तिकडच्या गोष्टीमध्ये। एक वेळचा अनुभव आताचाच आहे नुकता
की अभ्यास न केल्यामुळे किंवा इथं व्यवस्थित पद्धतीने शिक्षण न घेतल्यामुळे माणसाचं काय होते. विठ्ठला आम्ही गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमाला गेलो. इथं बरेचसे व्यक्ती आता गोकुळाष्टमीसाठी इकडे तिकडे गेलेलेच होते, कोणी व्यक्तीच नव्हतं. मग मी 2-3 भिक्षुक नेले आपल्यासोबत. आता त्यांना मी इथं विचारलं पण की तुम्हाला झांज वाजवता येते का, भजनं म्हणता येते का. ते म्हटले हो. मग ठीक आहे, तुम्ही तयारी घ्या तर चला. आता तिथं गेल्यानंतर काय झालं, एकाला झांज वाजवता येईना, एकाला भजन म्हणता येईना. बरं झालं सुदैवाने माझं म्हणजे एक ढोलकी वादक मी सोबत नेला होता, तो वाजवण्यात तरी पटू होता. म्हणून तेवढी तरी आपल्याला म्हणजे माणसाची तिथं लाज वाचली की जेणेकरून मी भजन म्हटले आणि त्यानं वाजवलं. आता झांजी वाजवणं मलाच आणि भजन म्हणणं सुद्धा मलाच पडलं आणि पाठीमागे त्यांनी थोडीफार साथ दिली. म्हणजे सांगायचं तात्पर्य की आपला हा शांततेचा काळ आहे. शांततेच्या काळामध्ये जर आपण जास्त घाम गाडला तर युद्धाच्या काळामध्ये कमी रक्त सांडावं लागतं. म्हणून हा आपला शांततेचा काळ आहे. आपल्याला शिक्षणाची संधी इथं मोहम्मदजींनी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणून आपण त्या संधीचं सोनं सुवर्ण करणे हे आपल्या हातात आहे. म्हणून तुम्ही कशा गोष्टीला किती वेळ देता हे तुमच्यावर अवलंबून आहे. जितका वेळ ज्या गोष्टीला दिला त्या गोष्टीवर तुम्ही प्रवीण होणार हे निश्चितच गोष्ट आहे. म्हणून अभ्यास करणे हे खूप महत्वाचं आहे आणि इथून ते वक्ते घडावे आणि बाहेर जाऊन त्यांनी उत्तम प्रकारे समाज प्रबोधन करावा, ह्याच या शारदीय व्याख्यानमालेचा उद्देश आहे. आणि एवढे बोलून मी माझ्या शब्दांना इथेच विराम देतो. धन्यवाद दादाजी. आपण प्रास्ताविक पर विचार या शारदीय व्याख्यानमालेची पार्श्वभूमी तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वाटचालीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रास्ताविक आपण या ठिकाणी व्यक्त केलं, त्याबद्दल पुनश्च आपले धन्यवाद. तर बंधूंनो, या व्याख्यान मालिकेचं प्रथम पुष्प गुंफण्यासाठी मी आमंत्रित करणार आहे एक बालवक्ता. कारण आमच्या स्वामींची एक विशेषता होती, सर्वज्ञ जितके ज्ञान्यासमोर व्यक्त व्हायचे, पंडितासमोर व्यक्त व्हायचे, त्याहीपेक्षा बाल मनावर एक वेगळी छाप होती. मग ती गोपाळ चावडीची लीळा असेल, तिथे लहान मुलामध्ये मिसळत असताना स्वामी गोपाळांसारखे झालेले आहेत. पैठण येथे सारंग पंडिताची पुढची दहानाईसाची लीळा असेल, त्या दहानाईसासोबत बोलत असताना सर्वज्ञ लहानात लहान झालेले आहेत. आमच्या स्वामींचं संवाद कौशल्य जर आम्ही बघितलं तर सर्वज्ञासारखं बोलणं कोणाचंच नव्हतं. गणपत अभोवीच्या एका वाक्यात आम्हाला कळेल की सर्वज्ञ बोलत कसे होते. माईमत्ताप्रती सांगत असताना म्हणतात की संस्कृत जाणते की न जाणते ते मला माहीत नाही, परंतु ते मराठी अनिवार्य बोलती. स्वामी मराठीवर खऱ्या अर्थाने व्यक्त व्हायचे. स्वामी मुलामध्ये मुलासारखे व्हायचे. दहानाईसासोबत व्यक्त होत असताना मराठी साहित्याला ललांबूत करणारी पहिली बालकथा सर्वज्ञांच्या मुखातून बाहेर पडली. ती दहानाईसा सर्वज्ञांकडे आकृष्ट झाली. धरलेला जो हट्ट होता तो ती क्षणात विसरून गेलेली आहे आणि सर्वज्ञासारखी चांपे गौरवर्ण मूर्ती पाहिल्यानंतर दहानाईसा सर्वज्ञांकडे पाहत असताना ती हळद माझ्या अंगाला लावा, कारण माझी पण कांती तशीच होईल. म्हणून धरलेला जो हट्ट होता तो हट्ट ती काऊस शिवच्या कथेनं विसरून गेलेली आहे. म्हणून सर्वज्ञ बालमनावर अधिराज्य करणारे होते. लहान मुले सर्वज्ञांकडे सहज आकृष्ट व्हायचे. दहानाईसाचा कवड्या खेळ असेल, दहानाईसाच्या हट्टाची कथा असेल, बाईदेवाची बोरे असतील, अशा अनेक बालचरित्रामध्ये स्वामी व्यक्त होताना आपल्याला दिसतात. बालमनावर केलेलं अधिराज्य आपणास बघण्यास मिळतं. म्हणून या व्याख्यानमालेची सुरुवात करत असताना एक बालवक्ता या व्यासमंचावर आमंत्रित करतो. विषय आहे त्याग. त्यासाठी आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये आमंत्रण करायचं आहे. धर्मकुमार शरणदादा महानुभाव.